या क्षणाची एक मोठी बातमी आपण जनशक्तीवर पाहतोय। मुरबाडमधील तलाठी सजेतील तलाठी कर्मचारी यांच्या मदतनीसना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मुरबाड तहसील कार्यालयाच्या आवारात ताब्यात घेतल्याचे कळते। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मुरबाड पोलीस ठाण्यात चौकशी सुरू असून नक्की काय प्रकरण आहे हे अजून समजू शकले नाही। प्रकरण असं आहे की माझा एक फेरफार होता, तो फेरफार टाकण्यासंबंधात वैशाली रामभाऊ गडदे यांनी माझ्याकडे 2000 रुपयाची मागणी केलेली। तेव्हा तुमचं मी काम पूर्णपणे करते असं मला त्यांनी सांगितलेलं। आणि आज तिने मला पैसे कधी देणार अशी रोज मला फोन यायचे, पण मी तिला सांगितलं ठीक आहे वांदा नाही, तुम्ही आज या, मी तुम्हाला पैसे देतो। तर तिने ती स्वतः न येताना बालू एगडे हा इसा मला पाठवून त्याच्याकडनं तिने 2000 रुपये त्याच्याकडनं त्याला सांगून 2000 रुपये माझ्याकडनं घेतले। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आता कोणाला अटक केली आणि नेमकी कुठेही अटक झालेली आहे? ही अटक झाली तहसीलदार कार्यालयाच्या खाली पार्किंगमध्ये झाली आणि आत्ता सध्या ते इथे आपल्या मुरबाड पोलीस स्टेशनमध्ये त्याला तलाठी सजा आणि काय नाव आहे त्या? तलाठी सजा म्हाडस। आता कोणाकोणाला अटक केलेली आहे काय कळतंय? आता सध्या अटक झालेली आहे बालू एगडे, नाना मुक्काम गवानी तलाठी, आणि तलाठी कर्मचारी वैशाली रामभाऊ गडदे यांना सुद्धा अटक झालेली का? नाही, यांना अटक झालेली नाही आहे। थोडक्यात जेव्हा PI साहेबांनी त्यांना सांगितलं का तू आता फक्त फोनवर एकच बोलायचे आहे, तर फक्त विचारायचा का तुझे पैसे मिळाले आहेत माझ्याकडे असं न बोलता तो बोलतो इथे माणसं कोणतरी आलेली आहेत आणि त्यांनी ते लक्षात घेता तिने तिकडनं पल काढलेला आहे। रूमवरती साहेब गेल्यानंतर बघितलं तर रूमला लॉक आहे आणि जस्ट तिने मला फोन केलेला आहे का मी साजई फाट्यावर उतरते आणि साजई फाट्यावरून जस्ट ती घरी गेलेली आहे आणि ताबडतोब गायब कशी काय झाली। जीवन शिंदे, जनशक्ती, मुरबाड।